ब्रेकनंतर बातमी पावसासंदर्भातली आहे। पुण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। हवामान विभागाकडून रेड अलर्ट खरंतर जारी करण्यात आले। अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आणि याचाच आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। खरंतर हवामान विभागाने काल पुण्यातल्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिलेला होता, मात्र आता दुपारच्या 4 वाजल्यानंतर जे आहे ते पुण्यात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। आज आणि पुढील 4 दिवस अशाच प्रकारचा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार असल्याचे हवामान विभागाचा अंदाज होता, मात्र दुपारच्या वेळेस जे आहे ते जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळते। त्यामुळे शहरातल्या सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि मोठा दिलासा जो आहे तो पुणेकरांना मिळतोय। पुण्यातलं खडकवासला धरण जे आहे ते आता 90% घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे भरल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर शहरात सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कारण जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर कालपासून रिमझिम पावसाची सुरुवात जी आहे ती पुण्यात झाल्याची पाहायला मिळालेली होती। आज दिवसभर सुद्धा ढगाळ वातावरण असताना दुपारी जी आहे ती पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या भागात रस्त्यावर सुद्धा आता थोडं पाणी जे आहे ते पाहायला मिळते आणि पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। कारण 4ही धरणामध्ये आणखी 100% पाणी उपलब्ध नसल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि आता मात्र खडकवासला धरण 90% भरले असून शहरात सुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।